नमस्कार मित्रांनो. मागील वर्षी निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने एक नियम लागू केला होता. तो नियम असा होता की तुम्हाला आता सर्व कागदपत्रावर आधी तुमचे नाव, मग आईचे नाव, मग वडिलाचे नाव आणि आडनाव असे लिहायला लागणार होते. या निर्णयाकडे पाहताना सर्व घटकांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. पण अडचण निर्माण होते ती लग्न झालेल्या महिला आहेत त्यांना. कारण तसे नाव लिहिताना उदाहरण घेतले तर आधी महिलेचे नाव, मग आईचे नाव आणि आता प्रश्न आहे की आता नवऱ्याचे नाव लावावे तर नवरा बाप व्हायला किंवा वडिलाचे लावावे तर तर आडनाव आई वडिलांचे बदलावे लागेल. अशा गोंधळात महिला असल्यामुळे नात्या गोत्याचा प्रचंड गोंधळ व्हायला लागला आहे. त्यामुळे बऱ्याच तक्रारी या महिला वर्गातून राज्य शासनाकडे येत आहेत. या अडचणीवर सनाखानी आमदारांनी लक्ष वेधल्यामुळे आता राज्य शासनाच्या ही मोठी चूक लक्षात आली आहे. त्यामुळे आता राज्य शासन याबाबत नवीन निर्णय काढून आईचे नाव लावणे बंद करू शकते किंवा विवाहित महिलांसाठी वेगळा नियम काढू शकते. यावर सध्या सखोल चर्चा आहे. राज्य शासनाचे पहिले महिला धोरण हे 1994 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना आणले होते. त्यानंतर 1999ला दुसरे धोरण राबविण्यात आले. त्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी आपल्या संपूर्ण नावासह आईचे नाव वेगळ्या कॉलममध्ये लिहिणे बंधनकारक केले होते. त्यानंतर 2024 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्याच्या या धोरणात पुन्हा बदल करून आपल्या नावानंतर आईचे नाव, नंतर वडिलाचे नाव आणि आडनाव असे लिहिण्याचा नियम करण्यात आला. पण या नाव लिहिण्याच्या पद्धतीमुळे पुरुषांमध्ये काही फरक पडत नसला तरी महिलांमध्ये अशा नाव लिहिण्याच्या नियमामुळे नात्या गोत्याचा गोंधळ उडत असून आईच्या नावानंतर वडिलाचे नाव आहे की नवऱ्याचे नाव आहे हे कसे ओळखायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने निवडणूक काळात महिला वर्गांना खुश करण्यासाठी विविध योजना आणि नियम केले, पण घाई गडबडीत घेतलेल्या निर्णयाचा फटका आता हळूहळू बसू लागला आहे आणि त्याची झळ सामान्य नागरिकांनाही बसू लागली आहे. हे या निर्णयाबद्दल आता म्हणावे लागेल. राज्यात 50% अंदाजे महिला वर्ग आहे आणि या 50% वर्गाला मतदानापुरते का होईना आपुलकी निर्माण व्हावी म्हणून लाडकी बहीण योजनेचेही तसेच झाले आहे. आता ती योजना सरकारला खूप डोईजड होताना दिसत आहे. त्यामुळे विविध कारणे काढून लाभार्थी महिला कमी करण्याची युक्ती शासन राबवत आहे. नावानंतर आईचे नाव लिहिण्यासाठी आता राज्य शासन नवीन निर्णय घेणार असून लवकरच याबाबत निर्णय होऊ शकतो. धन्यवाद.